बातमी आहे पिंपरी येथून। काळेवाडी परिसरात पवना नदी पात्रात पूररेषेत भराव टाकणाऱ्या व मैला मिश्रित सांडपाणी नदीत सोडणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा अपना वतनचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांनी केली होती। ही बातमी आपला आवाजवर प्रसारित होताच पर्यावरण विभाग खडबडून जागे झाले आणि लगेच तेथे टाकलेला भराव काढण्याचे काम सुरू केले। याविषयीची अधिक माहिती दिली आहे पर्यावरण विभागाचे अधिकारी संजय कुलकर्णी यांनी। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी। पाहूयात। नाही, जो व्हिडिओ तुम्ही दाखवला किंवा तो काळेवाडी भागातला आहे आणि तुम्हाला माहिती असेल की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पवना आणि इंद्रायणीमध्ये जे आपल्या नाल्यातून सांडपाणी जातं ते प्रतिबंध करण्यासाठी त्याला पवना नदीच्या दोन्ही काठावर इंटरसेप्टर सिवर टाकण्याचं काम चालू आहे। गेले 1.5-2 वर्ष झाले आणि काळेवाडी भागामध्ये तेच काम आता झालेलं आहे। इंटरसेप्टर सिवर टाकायचं काम ऑलरेडी कंप्लीट झालेलं आहे। तिकडे 1-2 चेंबर राहिले होते, ते चेंबरचं काम पण आता मागच्या आठवड्यात कंप्लीट झालेलं आहे। आणि इंटरसेप्टर सिवर टाकण्यासाठी ज्या मशिनरी लागतात, पॉकलॅन, जेसीबी, हे जाण्यासाठी नदीच्या कडेने काही रॅम्प केलेले होते, तात्पुरते रस्ते तयार केलेले होते। ते सगळं काम पूर्ण झालेलं आहे आता आणि ते काढण्याचं काम चालू आहे। जो तुम्ही व्हिडिओ दाखवला तो त्याचाच होता की जो तात्पुरता भराव केला होता तो, आणि तो काढायचं पण कामकाज चालू आहे। काही भागात काही कामं राहिलेली आहेत, ती कामं झाल्यानंतर सदरचा भराव पूर्णपणे काढून घेतला जाईल आणि त्याचं काम ऑलरेडी चालू आहे। इंटरसेप्टर सिवर चालू झाल्यानंतर शहरातील कुठल्याही नाल्यातलं सांडपाणी हे नदीच्या पात्रात जाणार नाही यासाठी आपण दक्षता घेत आहे। महानगरपालिकेमध्ये घरगुती सांडपाणी जे तयार होतं त्यामध्ये कोणतेही केमिकल नसतं। जे केमिकल युक्त पाणी आहे ते इंडस्ट्रियल एरिया किंवा औद्योगिक एरियातनं येत असतं। तथापि आता काळेवाडी भागामध्ये तिथे कोणताही इंडस्ट्रियल एरिया नाहीये आणि तिथे कोणतेही रासायनिक सांडपाणी नदीत सोडलं जात नाही।